डॉक्टर शैलेंद्र देवळणकर, जर का तुम्ही गेल्या महिनाभरातल्या घडामोडी बघितल्या तर प्रामुख्यानं ते अमेरिका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अवतीभोवती दिसते आहे. म्हणजे खुद्द अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं आसन डळमळीत आहे. एप्स्टीन फाईल्स, त्यातली काही आणखी पानं किंवा डॉक्युमेंट्स हे येतील जी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजीनाम्यापर्यंत जाऊ शकते, अशी चर्चा. त्यानंतर इकडे तुम्ही बघितलं तर एके सकाळी पाकिस्ताननी अफगाणिस्तानवर हल्ला करणे, त्यानंतर अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर हल्ला करणे, आणि मग अचानक चर्चा सुरू असताना अमेरिका आणि इस्रायल मिळून एक प्रॉपर प्लॅन करून असा हल्ला करणे की ज्यातनं युद्ध छेडलं जाणं. आणि आता इराककडनं 14 देशांवरती जिथं जिथं म्हणून ज्यांचा अमेरिकेशी संबंध आहे, लष्करी तळ असेल, नाविक तळ असेल, इतर ऑइल रिफायनरीज असतील, त्यांना अटॅक करणं सुरू झालेलं आहे. आखात पेटणं म्हणजे आशियातला एक मोठा भूभाग अशा पद्धतीनं युद्धाच्या खाईत जाणं, याची भारताला किती झळ बसू शकते? भारताला त्याची नक्की झळ पोचणार आहे. लक्षात घ्या, अमेरिकेने हे युद्ध सुरू केलंय, पण याच्यामध्ये होरपळतं कोण आहे? अमेरिका हजारो किलोमीटर दूर आहे. आता याच्यामध्ये आता जी बातमी पुढे येते, ज्याचा तुम्ही उल्लेख केला, की जी हार्मुजची समुद्रधुनी आहे, अर्थात ती ऑफिशियली क्लोज झालेली नाहीये आशिषजी, कारण इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की आम्ही ती क्लोज करणार नाही. पण आता कसं असतं की त्याच्यामधले ज्या कंपन्या असतात, ज्या तेल वाहून नेतात, त्या घाबरलेल्या आहेत. आता कोण हिंमत करणार आहे आणि कोणती इन्शुरन्स कंपनी हिंमत करणार आहे की तुम्ही जर त्याच्यावरती अटॅक्स होणार असतील, ड्रोनचे अटॅक होणार असतील, मिसाईल अटॅक होणार असतील ऑइल टँकर्सवरती, तो कोणी रिस्क घेणार नाही. त्यामुळे तिथं मार्क्स नावाची जी कंपनी आहे, जगातली सगळ्यात मोठी ऑइल वाहून नेणारी कंपनी, त्यांनी आपले सगळे व्हेसल्स म्हणजे त्यांची जहाजं विड्रॉ केलेली आहेत. इन्शुरन्स कंपन्या म्हणतात आम्ही इन्शुरन्स काढणार नाही. आणि आता लक्षात घ्या, ही जी हार्मुजची समुद्रधुनी आहे, जी गल्फ ऑफ ओमानला पर्शियन गल्फ बरोबर जोडते, आणि मग नंतर ते सगळं अरेबियन ओशन आणि मग इंडियन ओशन मध्ये पर्यंत जहाजं जातात. तर जेव्हा सौदी अरेबिया, इराक, UAE, कतार यांच्याकडनं नैसर्गिक गॅस असेल, तेल असेल, हे घेऊन जहाजं ह्या स्ट्रेट ऑफ हार्मुज मध्ये येतात. ही हार्मुजची समुद्रधुनी साधारणतः 150 किलोमीटर लांबीची आहे आणि 33 किलोमीटर रुंदीची आहे. याच्यातनं ही सगळी जहाजं येतात आणि मग नंतर ही जहाजं जी आहेत ती प्रामुख्याने प्रवेश करतात ती पर्शियन गल्फमध्ये, आणि मग त्याच्यानंतर गल्फ ऑफ ओमान पर्यंत जातात, आणि गल्फ ऑफ ओमान मधनं ती अरेबियन ओशन मध्ये जातात, आणि अरेबियन ओशन मधनं इंडियन ओशन मध्ये जातात, आणि मग भारताला सप्लाय मिळतो. आणि मग नंतर जे दक्षिण पूर्व आशियाई देश आहेत ते पुन्हा स्टेट ऑफ मलाक्का, साऊथ चायना थ्रू तिकडे जातात, आणि स्टेट ऑफ तैवान मधनं जपान आणि साऊथ कोरियापर्यंत जातात. असा जहाजांचा प्रवास आहे सगळा. आता ही जी हार्मुजची समुद्रधुनी आहे, आपण आता बघा, मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अगदी सोप्या शब्द सांगू इच्छितो की भारताची तेलाची गरज काय आहे आणि आपलं सगळ्यात पहिलं मोठं नुकसान काय होण्याची शक्यता आहे. आता असं आहे की भारताची प्रतिदिवशीची तेलाची गरज जी आहे ती 55 लाख बॅरल एवढं तेल भारताला प्रतिदिवशी लागतं. 55 लाख बॅरल. ओके, ह्या 55 लाख बॅरल पैकी 26 लाख बॅरल्स हे स्ट्रेट ऑफ हार्मुज मधनं येतात. ओके, म्हणजे जवळपास त्याच्या 50% पेक्षा जास्त आपलं तेल स्टेट ऑफ हार्मुज मधनं येतं. आता स्टेट ऑफ हार्मुज बंद होण्याची मार्ग, की ऑलमोस्ट तिथं कोणी जायला तयार नाहीये. आता प्रॉब्लेम असा येणार आहे की 26 लाख बॅरल जे आहेत तुम्ही कॉम्पन्सेट कुठनं करणार, हा पहिला मुद्दा. दुसरा असा आहे की ही तेलाची सप्लाय चेन जी आहे ती डिस्टर्ब झाली. आता आपण जे आखातामधनं तेल घेतो त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात. हे ब्रेंट क्रूड ऑइलची आजची जागतिक बाजारपेठेमधली किंमत आहे $72 प्रति बॅरल. ओके, आता अशी जी जर ही $10 वाढली, म्हणजे साधारणतः माझा अंदाज असा आहे की जर हे युद्ध आणखी 15 दिवस चाललं आणि याच्यात जेवढे 14 देश ते इन्व्हॉल्व्ह झाले आणि ज्यात नॅटो इन्व्हॉल्व्ह झाली, युरोपियन देश जर इन्व्हॉल्व्ह झाले, तर तेलाची किंमत साधारणतः $150 प्रति बॅरल पर्यंत जाईल. आता तुम्ही लक्षात घ्या, जर तेलाची किंमत $10 वाढली तर भारताला होणारं नुकसान हे $13 अब्ज आहे. फक्त $10 वाढली तर, म्हणजे 72 ते 82 झालं तर. पण जर 72 वरनं 150 झालं, तुम्ही इमॅजिन करा भारताचं किती प्रचंड मोठं नुकसान होईल. आता असं होणार आहे की भारताचा तेल साठवून ठेवण्याची क्षमता जी भारताची आहे ती 75 दिवसांची आहे. म्हणजे साधारणतः पुढचे 2 महिने आपल्याला त्रास नाहीये. त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही की तेलाची किमती लगेच वाढतील. 1.5 ते 2 महिने काही होणार नाही. पण जर हे वॉर 2 महिन्याच्या वरतीच चाललं,
जसं रशिया युक्रेन युद्ध लांबत गेलं आणि याच्यामुळे जर तेलाची सप्लाय चेन डिस्टर्ब झाली, स्टेट ऑफ हार्मोज पूर्णपणे क्लोज झालं, तर मात्र कोणत्याही परिस्थितीत तेलाच्या किमती $100 क्रॉस होतील आणि 2 महिन्यानंतर मात्र जरी युद्ध चालू राहिलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये जर तेलाच्या किमती $100 क्रॉस झाल्या तर भारताला 100% झळ पोहोचेल. पेट्रोल डिझेलच्या किमती 100% वाढतील. त्याला पर्याय नाहीये. पण हे म्हणूनच आपली अपेक्षा अशी की ते लवकरात लवकर बंद. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपले साधारणतः 80 लाख भारतीय आखातामध्ये राहतात. आणि प्रतिवर्षी ते भारताला काही पैसे पाठवतात, त्याला फॉरेन रेमिटन्स म्हणतो. म्हणजे ते पैसे साठवतात आणि आपल्याकडे आरबीआय मध्ये बॉन्डच्या रूपाने ते सेव्हिंगला पाठवतात. ती अमाऊंट आहे साधारणतः $55 अब्ज, $55 बिलियन. याला फॉरेन रेमिटन्स आपण म्हणतो. हा आपल्याला तिथे मिळतो. आता हे जे भारतीय आहेत आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. यांची सुरक्षा. आता जर 14 आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालं असेल, संघर्ष होत असेल, तर यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यांचं इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करावं लागतं. आपला फॉरेन रेमिटन्सवरती त्याचा परिणाम होतो. तेलाच्या किमती भडकतात. त्यामुळे भारत याच्यात होरपळला जाणार. चायना याच्यात होरपळला जाणार. याच्यात सगळे आशियाई देश होरपळले जाणार. ग्लोबल साऊथचे देश होरपळले जाणार. याच्यात नुकसान कोणाचं होणार नाही तर अमेरिकेचं होणार नाही. युद्ध सुरू केलं कोणी? अमेरिकेने सुरू केलं.